निवडणुकीआधी धनंजय मुंडेंना भेट घेतली होती. धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराड पण होता. उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते. मनोज जरांगेंचा मोठा दावा. अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. पुरावे दाखवल्यानंतर फडणवीस, अजित पवार मुंडेंची पाठराखण करणार नाहीत. दमानिया यांची प्रतिक्रिया. पुरावे नष्ट केले तर याची जबाबदारी पूर्णपणे यंत्रणेची असणार. फरार आरोपी पुरावे नष्ट करत असेल. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. खंडणी मागणारी, हत्या करणारी टोळी संपली पाहिजे. गुंडांच्या टोळ्या संपल्या पाहिजेत. जरांगेंची प्रतिक्रिया. भुजबळ वाट बघत असतील. धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर संधी मिळेल. अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया. सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत. भुजबळांबद्दल काहीच बोलायचं नसल्याचीही प्रतिक्रिया. आरोपींवर कारवाईची मागणी करणं हे संतांचं श्रेष्ठत्व. कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला पाठीशी घालू नये. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. देशमुखांचा विषय वेगळा आहे. जरांगेंना प्रत्येक गोष्टीत पडण्याची गरज नाही. विजय वडेट्टीवारांचा जरांगेंवर निशाणा. सगळ्यांवर बोलायचा वडेट्टीवारांनी ठेका घेतलाय का? गोरगरीब शेतकरी, ओबीसींच्या बाजूने का बोलायचं नाही? जरांगेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर. मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये. सरकार हक्काचं आरक्षण का देत नाही? जरांगेंचा सवाल. तर संयम सुटला तर राज्यामध्ये वेगळं आंदोलन करावं लागेल. जरांगेंचा इशारा. आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार. मविया काळामध्ये तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको. मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. संविधानावर देश चालवायचा की मनुस्मृतीवर? राणेंचं वक्तव्य घटनेला धरून नसेल तर सरकार काय कारवाई करणार? वडेट्टीवारांचा सवाल. फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत? वर्षा बंगला पाडून नवा बंगला बांधणार असं कानावर आलं. कोणत्या अनामिक भीतीमुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत? राऊतांचा सवाल. अजित पवारांना सध्या मुख्यमंत्री व्हायचं नाही असं दिसतंय. दादांनी ईडीच्या ताब्यामध्ये संपत्ती सोडून घेतली. अजून काय हवं? राऊतांचं वक्तव्य. अर्थमंत्रीपदावरील व्यक्ती खडूसच असते. सामनाच्या अग्रलेखामध्ये निर्मला सीतारामन यांचा खडूस असा उल्लेख. तर मोदी बाकं वाजवत होते. त्यांना काय अर्थसंकल्प कळला? राऊतांचा टोला. राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून कामबंद आंदोलन करणार. 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानं कंत्राटदार आक्रमक. राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले. आमदारांनी कंत्राटदारांकडून कामं सुरू होण्याआधी 25% घेतले. 80,000 कोटींचे व्यवहार कंत्राटदारांसोबत झाले. 20,000 कोटी टेबलाखालून घेतले गेलेत. राऊतांचा आरोप. पंचानं स्वतः आपली चूक मान्य केली. मला शिवीगाळ झाल्यानंतर राग अनावर झाला होता. विनंती करूनही कुस्तीचा व्हिडिओ बघितला गेला नाही. शिवराजची प्रतिक्रिया. न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक. कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मारहाण करणं योग्य नव्हतं. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवेळी घडलेल्या घटनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया. आदल्या दिवशी पंचानं शिवराजला शिव्या दिल्या होत्या. शिवराज राक्षेच्या आईचा आरोप. तर चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर कारवाई व्हावी. शिवराजच्या कुटुंबियांची मागणी. पंचानं दोन्ही पैलवांना चूक दाखवायला पाहिजे होती. जे काय असेल ते पंचानं दाखवून द्यायचं, पण पंचांनी तसं केलं नाही. कारवाई करण्यापेक्षा समज दिली पाहिजे होती. काका पवारांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळनं घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन. माझ्या विजयानंतर सर्वांना आनंद. मी शिवराजची भेट घेणार. पृथ्वीराजची प्रतिक्रिया. पुण्यामधल्या खालकर तालीममध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचं जंगी स्वागत. खालकर तालमीतूनच पृथ्वीराज मोहोळच्या कुस्तीला सुरुवात. मुंबईच्या प्रतीक्षानगर समोर येत्या 2 वर्षांमध्ये सहकार भवन उभारणार. मुंबई बँकेच्या नव्या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळेला प्रवीण दरेकरांची घोषणा. राहुल नार्वेकरांच्या हस्ते चुनाभट्टी इथल्या नव्या शाखेचं उद्घाटन. वसंत गीतेंच्या मुलाच्या हळदीला आमदार देवयानी फरांदेंची उपस्थिती. देवयानी फरांदेने धरला ठेका. फरांदे आणि गीते कुटुंबियांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल. मंत्री गणेश नाईकांचा नवी मुंबईमध्ये जनता दरबार. वाशीमधल्या विष्णुदास भावे नाट्यगृहात गणेश नाईकांचा जनता दरबार. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबारचं आयोजन. क्रिकेटच्या थरारापुढे राजकीय शत्रुत्वाच्या तोफा गळाल्या. भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्याला आशिष शेलार, राहुल नार्वेकर, अदिती तटकरे, आदित्य ठाकरेंची उपस्थिती. त्याचबरोबर विश्वजित कदम, मिलिंद नार्वेकर, नमिता मुंदडा, आव्हाडांची उपस्थिती. प्रेसिडेंट बॉक्समध्ये बसून नेत्यांनी सामन्याचा आनंद लुटला. नागपूरमध्ये छोटे स्टेडियम आणि मैदानांच्या विकासासाठी 150 कोटी रुपये मिळणार. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. इच्छामरण देणारं कर्नाटक ठरणारं देशातील पहिलं राज्य. दुर्धर आजारानं त्रस्त आणि मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांसाठी कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय. इच्छामरणासाठी राज्यातील रुग्णालयामध्ये वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे देखील आदेश. दिल्ली विधानसभा प्रचाराची आज सांगता. दिल्लीमध्ये राजकारण तापलं. आम आदमी पक्ष, भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत.
राज्यामधील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर 127 रुग्णांमध्ये आजाराचं निदान, तर 5 संशयास्पद जीबीएस बाधितांच्या मृत्यूची नोंद. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाण्याची शक्यता. मुंबई महापालिकेच्या गहाळ फायलींची चौकशी होणार. कॅगचे आदेश. वॉचडॉग संस्थेच्या तक्रारींची दखल. 15 दिवसामध्ये चौकशी करून अहवाल देण्याचे कॅगचे निर्देश. शिर्डीमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला. हल्ल्यामध्ये 2 ठार तर 1 जण गंभीर जखमी. एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्र करून ठेवलं म्हणून गुन्हेगारी वाढली. हे नियोजित खून वाटत नाहीत. हल्ला करून पैसे काढण्याच्या उद्देशानं हे कृत्य, सुजय विखेंचा दावा. शिर्डी दुहेरी हत्या प्रकरणामध्ये भाजप नेते सुजय विखे यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांची भेट. सुजय विखेंकडून घटनास्थळाची पाहणी. पालघरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पुन्हा हल्ला. अवैध धंद्यांची तक्रार केल्यानंतर जव्हार उपजिल्हा प्रमुख विजय घोलप यांच्यावर हल्ला करणाऱ्या 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. सांगलीमध्ये रास्ता रोको करणाऱ्या 48 आंदोलकांवर गुन्हा दाखल. परवानगी विना रास्ता रोको केल्याप्रकरणी आटपाडी पोलिसांची कारवाई. प्रशासनानं डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा हटवल्याप्रकरणी नागरिक आक्रमक. रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते शासकीय रुग्णालयामध्ये 4 डायलिसिस मशीनचं लोकार्पण. अंत्योदय प्रतिष्ठान आणि मी मुंबई अभिमान प्रतिष्ठान यांच्याकडून मशीन उपलब्ध. रुग्णांना याचा फायदा होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कराडमध्ये 9 फेब्रुवारीला रोड सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन. आरटीओ कार्यालय कराड आणि रणजित पाटील मित्र परिवारातर्फे आयोजन. कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला यंदाचा बेस्ट टर्न अराउंड पुरस्कार. लोणावळा इथे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव यांनी स्वीकारला पुरस्कार. झारखंडच्या रांचीमध्ये झालेल्या 64व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेमध्ये साताऱ्यामध्ये रुद्रनील पाटीलनं मिळवले रजत पदक. सातारा जिल्ह्यामध्ये रुद्रनीलवर कौतुकाचा वर्षाव. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवार हिची भव्य मिरवणूक संपन्न. वैष्णवीचा भारतीय महिला खो खो संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. इचलकरंजीमध्ये कौतुकास्पद जल्लोषी मिरवणूक. मुंबईमध्ये मैत्रायना चॅरिटी फाउंडेशनकडून उडान 2025चं आयोजन. 15 शाळांमधील 17 संघांचा सहभाग. दिल्ली, मंगळुरू अशा विविध शहरांमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये 15,000वर मुलींचा सहभाग. अंबरनाथमध्ये 8 फेब्रुवारीला कोकणस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा. यात कोकण विभागामधील शेकडो बॉडी बिल्डर्सचा सहभाग. अंबरनाथ पालिका आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. डीकेटी सोसायटीच्या इचलकरंजी हायस्कूलची विद्यार्थिनी सलोनी पाटीलची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये निवड. पुण्यामध्ये झालेल्या 12 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावत निवड. महिला बॉक्सर मेरी कोम साई दरबारी. साईबाबांचं दर्शन घेत दिली 51,000ची देणगी. खेळाडूंनी खेळावर फोकस करावा आणि त्याग करण्याची तयारी ठेवावी. मेरी कोम यांचा खेळाडूंना सल्ला. इस्कॉनकडून पंढरपूरच्या विठुरायाचा विदेशामध्ये सुद्धा प्रचार आणि प्रसार. 170 देशातील भक्तांना इस्कॉनकडून आमंत्रण. हंगेरी, रशिया, अमेरिका आणि इटलीमध्ये विठ्ठल भक्तांची पंढरपूरमध्ये दर्शनासाठी मांदियाळी. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या सातपुडा पर्वत रांगेमधील पुरातन नवनाथ महाराज इथे धर्मनाथ बीच निमित्त भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती. निसर्गरम्य वातावरणामध्ये यात्रोत्सवाला सुरुवात. नाशिक जिल्ह्यामधल्या प्रति जेजुरी म्हणून समजल्या जाणाऱ्या खंडोबा महाराजांच्या चंदनपुरीमध्ये 15 दिवसीय यात्रोत्सवाला सुरुवात. रात्री केलेल्या रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला. विदर्भाची प्रति पंढरी असणाऱ्या नाथ नगरी ढव्हा इथे यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात. यावर्षी तब्बल 200 क्विंटल महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार. या यात्रेला मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या चिमूर तालुक्यामधील बालाजी महाराज मंदिराच्या 397 वर्ष जुन्या घोडा यात्रेला सुरुवात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशेजारी असलेल्या या संस्थानामध्ये सलग 15 दिवस यात्रा चालते. अमरावती जिल्ह्यामधल्या तब्बल 667 ग्रामपंचायतकडे 10 कोटी 41 लाख रुपयांचा पाणी कर थकीत. कर वसूल न झाल्यास अनेक गावातील पाणी पुरवठा होऊ शकतो बंद. राज्यभरातील यावर्षीचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ऊस उत्पादनामध्ये 15 ते 20% घट. शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कारखान्याची धावाधाव. वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा, मानोरा, रिसोड आणि मंगरुळपीर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे कापसाचं उत्पादन घटलं. सध्या फक्त 7,000 क्विंटलचा दर. शेतकरी चिंतेत. कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये जीबीएसच्या रुग्णांवर यशस्वी उपचार. उपचारानंतर रुग्णाला डिस्चार्ज, तर इतर 3 रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. वाशिम जिल्ह्यामध्ये वातावरणातल्या बदलामुळे जिल्हा रुग्णालयामधील रुग्णसंख्येमध्ये वाढ. डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, ताप आणि इतर आजारांनी ज्येष्ठांसह लहान मुलं त्रस्त. सांगली शहरामधल्या कृष्णा नदीवरील आरिविन पुलाला समांतर असणाऱ्या पुलाचं काम 2 वर्षांपासून रखडलेलं.
काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार.